तर पुढील 8वा व 9वा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. तर आलेखाचं निरीक्षण करून उत्तरं लिहायची आहेत. इथं आलेख दिलेला आहे पहा. एका गावातील 4 दिवसांचे कमाल व किमान तापमान दर्शवले आहे. त्याचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. कमाल तापमान ब्लॅक जो हायलाईट केलेला आहे बॉक्स तो आहे आणि किमानचा फेंट असलेला आहे. सोमवारी कमाल आहे 30°C, किमान आहे 20°C. मंगळवारी कमाल 25, किमान 20. अशा पद्धतीने हे सर्वांचं तापमान दिलेलं आहे आणि याचं निरीक्षण करून आपल्याला खालील 2 प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. यातील पुढचा प्रश्न आहे, कमाल व किमान तापमानातील फरक कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे? सोमवारी कमाल तापमान आहे 30, किमान आहे 20, फरक आहे 10. मंगळवारी 25 आणि किमान आहे 20, फरक 5 आहे. बुधवारी 35 आणि किमान 25, फरक आहे 10चा. आणि गुरुवारी कमाल तापमान 40°C, किमान 25°C, फरक आहे 15°C. म्हणजे सर्वात जास्त फरक आहे गुरुवारी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरुवार. आणि नंतर 9वा प्रश्न आहे, 4 दिवसाच्या किमान तापमानांची बेरीज व कमाल तापमानाची बेरीज यातील फरक किती? कमाल तापमान सोमवारी 30°C, मंगळवारी 25, बुधवारी 35 आणि गुरुवारी 40°C. म्हणजे एकूण आहे 130°C यांची बेरीज. आणि किमान तापमानाची बेरीज 20 + 20 + 25 + 25 म्हणजे 90°C आहे. दोन्हीतला फरक काढला 130°C वजा 90°C बरोबर फरक येईल 40°C. पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 11:15 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? यासाठी सूत्र आहे 30H वजा 11m/2. इथं H म्हणजे तास आणि M म्हणजे मिनिट. 30 गुणिले H किती आहे? 11 वाजता वजा 11 गुणिले मिनिट आहे 11:15 म्हणजे 11 वाजून 15 मिनिटांनी. 15/2. 11 गुणिले 30 आलं 11 × 33 330 वजा 165 छेद 11 ने 15 गुणाकार 165/2. 2 × 16 2 × 4 2 × 5 10. 330 वजा 82.5 ही वजाबाकी केली तर उत्तर येईल 200. 330 वजा 82.5. हातचा 1 10 3 गेले 7. हातचा 1 आला 13 मधून 9 गेले 4 उरले. हातचा 1 आला 3 मधून 1 गेले 247.5 आणि याला 360 मधून वजा करायचा आहे. 360 वजा 247.5. 10 मधून 5 गेले 5 पॉईंट. हातचा 1 10 मधून 8 गेले 2 उरले. हातचा 1 आला 6 मधून 5 गेले 1 उरले. 3 मधून 1 गेले 1. 112.5 5 डिग्री म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणारी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या म्हणजे काय? 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निम्मी म्हणजे ही त्रिकोणी संख्या. आता पहिली संख्या त्रिकोणी संख्या मानलेली आहे 3 आपण. म्हणजे आता उदाहरण सांगता तर 2 गुणिले 3 भागिले 2 बेत्रिक 6. 6 भागिले 2 किती आलं? 3. याच्या पुढील त्रिकोणी संख्या करण्यासाठी त्याच्या पुढील अंक मिळवायचे आहेत आपल्याला. 3 मध्ये 3 मिळवलं की पुढील त्रिकोणी संख्या मिळते. अधिक पुन्हा 4 मिळवलं तर त्या पुढील संख्या मिळते. अधिक पुन्हा 5 मिळवलं तर त्या पुढील संख्या मिळते. आणि त्यामध्ये पुन्हा 6 मिळवलं म्हणजे 3 पहिली संख्या आहे, त्यामध्ये 3 मिळवलं दुसरी संख्या, त्यामध्ये 4 मिळवलं तिसरी संख्या, त्यामध्ये 5 मिळवलं चौथी संख्या आणि त्यामध्ये 6 मिळवलं पाचवी संख्या. यांची बेरीज झाली 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21. म्हणजे 3च्या पुढील 5व्या क्रमांकावरील त्रिकोण संख्या 21 आणि 21चा वर्ग आला 441. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, 8 2 0 7 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान संख्या 5 अंकी संख्येतील फरक किती? आता मोठी संख्या काढण्यासाठी काय करायचं आपल्याला? दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहायचे आहेत. दिलेले अंक 4 आहेत, आपल्याला काढायचे 5 अंकी. तर यातील सर्वात मोठा जो अंक आहे तो 2 वेळेस घ्यायचा म्हणजे 88,700
20 ही मोठी संख्या झाली. आता लहान संख्या काय तयार होईल? सर्वात लहान अंक कोणता आहे तो घ्यायचा, परंतु जर शून्य असेल तर शून्याव्यतिरिक्त जी संख्या आहे ती लहान संख्या घ्यायची. शून्याव्यतिरिक्त संख्या आहे 2, त्यानंतर पुढं लहान आहे 0. आता 5 अंकी काढायचे म्हणून 0 2 वेळेस घेतलं. 7 आणि 8 या दोन्हीतला फरक वजाबाकी. 10मधून 8 गेले 2 उरले, हातचा 1 आला. 12मधून 8 गेले 4 उरले, हातचा 1 आला. 7मधून 1 गेले 6, 8मधून 0 गेले 8, 8मधून 2 गेले 6. 68,642 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, नमिताने गृहउद्योगासाठी 10 सदस्य 7.102 दराने बँकेकडून 1,50,000 रुपयाचे कर्ज घेतले, 8 वर्षासाठी घेतले, तर त्या मुदतीनंतर कर्जफेडीसाठी एकूण किती रक्कम द्यावी लागेल? आता सरळ व्याज काढायचं. सरळ व्याजाचं सूत्र आहे PRT भागिले 100. P म्हणजे मुद्दल. P दिलेलं आहे आपल्याला 1,50,000 रुपये. R दिलेला आहे 10 दर. 7.102 म्हणजेच याचं एक तर दशांश रूपांतर केला किंवा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. 7 × 2 = 14 × 15/2 आणि T कालावधी आहे 8 वर्ष. P आहे 1,50,000 गुणिले 15/2 गुणिले 8 भागिले 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटले, बेक बे बेचोक 8. 15 गुणिले 15 225. पुढे 2 शून्य गुणिले 4 4 0 0 4 0 0 4 25 ला 0 हातचे 2 4 8 2 4 2 8 2 10 ला 0 हातचा 1 4 2 8 1 9. 90,000 रुपये हे व्याज झालेलं आहे. आपल्याला मुदती अंती एकूण किती रक्कम म्हणजे मुद्दलसुद्धा परत करायचं आहे, तर याच्यासाठी आपल्याला रास काढावी लागेल. 1,50,000 अधिक 90,000 बरोबर रास येईल 2,40,000 रुपये. पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर पुढील 14वा प्रश्न आहे, एका परीक्षेत आराध्याला मराठीत 30 पैकी 24 गुण, गणितात 50 पैकी 38 गुण, विज्ञानात 75 पैकी 63 गुण, हिंदीत 90 पैकी 63 गुण मिळाले, तर तिला कोणत्या विषयात शेकडा अधिक? आधीच प्रत्येकाचं शेकडं काढायचं आहेत आपल्याला. पहिला आहे मराठी. याचं शेकडा टक्के करण्यासाठी काय करायचं आपल्याला? गुण मिळाले 24, कितीपैकी? 30 पैकी, गुणिले 100. 0 0 कटले 3 1 3 3 8 24. 8 गुणिले 10 80% झालेले आहेत. त्यानंतर दुसरा विषय आहे गणित. आता गणितात 50 पैकी किती मिळाले? 38, म्हणजे 50 पैकी 38 गुणिले 100. 50 1 50, 50 2 100, 38 2 76% झालेले आहे. त्यानंतर तिसरा विषय आहे विज्ञान. विज्ञानात काय झालेलं आहे? 63 75 पैकी गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3 1 3, 21 त्रिक 63, 21 चोक 84%. यानंतर पुढील विषय आहे हिंदी. हिंदीमध्ये काय झालेलं आहे? 90 पैकी 63, 90 पैकी 63 गुणिले किती करायचं आहे? 100 करायचं आहे. 0 1 0 0 कटले 9 1 9 9 7 63. 7 गुणिले 10 70%. मराठीमध्ये 80% पडले, गणितात 76% पडले, विज्ञानात 84% पडले आणि हिंदीमध्ये 70. सर्वाधिक गुण पडले विज्ञानमध्ये 84%. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. यानंतर पुढील 15वा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, सोनालीने 50,000 डझन केळी 60 रुपये डझन दराने खरेदी केली व ती 550% दराने विकल्यास किती रुपये नफा किंवा तोटा होईल? खरेदी केलेली केळी 50 डझन म्हणजे एका डझनमध्ये 12 म्हणजे 600 केळी खरेदी केलेली आहेत. 50 डझन केळीचे 60 रुपये दरानं 3,000 रुपये म्हणजे 3,000 रुपयाला किती केळी खरेदी केली? 600. आपल्याला काढायचं किती? 100 केळीचं काढायचं आहे. तर 100 केळीचं किती येईल? 100 गुणिले 3,000 भागिले 600. 0 0 कटले 0 0 कटले 6 1 6 6 35 0 म्हणजे खरेदी किंमत झाली 500 रुपये. विक्री किती केलेली आहे? 550 ने. नफा किती झाला? 50 रुपये 100 केळीच्या मागं. केळी किती विकलेली आहेत आपण? 600 म्हणजे 50 गुणिले 6 बरोबर 300 रुपये आपल्याला या व्यवहारात नफा झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या किती जोड्या मिळतील? 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास संगत कोणाच्या 4 जोड्या मिळतील आपल्याला. किती जोड्या मिळतील? 4 जोड्या मिळतील.
संगत कोणाच्या 4 जोड्या, हे लक्षातच ठेवायचं आपल्याला. संगत कोण 4 जोड्या, व्युत्क्रम कोण 2 जोड्या आणि अंतर कोणाच्या 2 जोड्या. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीच्या जीवा PQ ही जीवा वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर असल्यास त्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? हा वर्तुळ आहे, हा ओ केंद्र आहे. ही जीवा AB आहे 16 सेंटीमीटर. इथून टाकला लंब, याला नाव देऊ आपण P. तर ही होईल त्याची त्रिज्या. OB ही त्रिज्या आहे, OP हा लंब आहे, PB AB ही जीवा आहे. आता OPमुळं जीवा ABचे 2 समान भाग होतात. म्हणजेच AB बरोबर आहे 16 सेंटीमीटर, म्हणून याला नाव दिलं आपण P म्हणून PB बरोबर होईल 16/2 8 सेंटीमीटर. PB झालेला आहे 8 सेंटीमीटर आणि लंब दिलेला आहे 6 सेंटीमीटर. OP लेंथ OP बरोबर दिलेला आहे 6 सेंटीमीटर. लेंथ PB बरोबर आलेला आहे 8 सेंटीमीटर. आपल्याला OB काढायचा आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार OBचा वर्ग बरोबर असणार आहे OPचा वर्ग अधिक PBचा वर्ग. OP आहे 6चा वर्ग अधिक PB आहे 8चा वर्ग. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, 36 अधिक 64 झालेलं 100. म्हणून लेंथ OBचा वर्ग बरोबर आलेला आहे 100. म्हणून लेंथ OB बरोबर आलेला आहे 10. तर वर्तुळाची त्रिज्या आलेली आहे 10 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. यानंतर पुढील 18वा प्रश्न आहे, 800 वजा 1 वर्गमुळात 800 वजा 175 वर्गमुळात 800 वजा 175 गुणिले वर्गमुळात 0.58 अधिक 0.06 गुणिले वर्गमुळात 1024 भागिले वर्गमुळात 100 गुणिले वर्गमुळात 256. आधी या दोन्हीची वजाबाकी करूया आपण. 800 वजा 175 येईल वर्गमुळात 625 गुणिले 0.58 अधिक 64 येईल 0.64 गुणिले 1024 वर्ग कशाचा आहे 32चा भागिले 100चं वर्गमूळ 10 256चं वर्गमूळ 16 16 1 16 16 दोन्ही 32 बे 1 बे बे 5 10 625चं वर्गमूळ 25 वर्ग 0.64 0.8 भागिले 5 5 1 5 5 5 25 85 40 एक 0 पॉईंट दिला म्हणजेच याचं उत्तर येईल 4. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. यानंतर पुढील 19वा प्रश्न आहे, 5 वाट्या ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत 560 आहे. आपण ताटाची किंमत X मानू आणि वाटीची किंमत आपण Y मानूया. म्हणजे पहिल्या समीकरणानुसार पहिल्या अटीनुसार येईल 5X अधिक 10Y बरोबर 1000. याचं संक्षिप्त रूप घ्या. प्रत्येकाला आपण 5ने भागूया. आपण X अधिक 2Y बरोबर 200. हा झाला आपला पहिला समीकरण. दुसरं समीकरण आहे 2 ताटे म्हणजे 2X अधिक 8 वाट्या 8Y बरोबर 560. याला आपण पुन्हा 2ने भागूया प्रत्येकाला. X अधिक 4Y बरोबर 280. याला देऊ पर्याय क्रमांक समीकरण क्रमांक 2 नंबर. आता समीकरण 1 व 2ची वजाबाकी किंवा 2मधून 1 वजा करूया. समीकरण 2मधून 1 वजा करूया आपण. समीकरण 2 आहे X अधिक 4Y बरोबर 280. यातून आपल्याला X अधिक 2Y बरोबर 200 हे वजा करायचं आहे. वजा 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 X X कटले 4Y मधून 2Y गेले 2Y 280मधून 200 गेले 80. म्हणून Y बरोबर आलेला आहे 80/2 बेचोकाट 0. Y म्हणजे काय आलं, वाटीची किंमत आलेली आहे 40 रुपये. किती आलेली आहे 40 रुपये. आता ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. आपण समीकरण 1 मध्ये समीकरण 1 आहे X अधिक 2Y बरोबर 200. X अधिक 2 गुणिले Y ची किंमत 40 बरोबर 200. X अधिक 80 बरोबर 200. X बरोबर आलेला आहे 200 वजा 80
म्हणजेच एक्स बरोबर येईल 282 गेले 120. एक्सची किंमत आलेली आहे 120, म्हणजे ताटाची किंमत आली 120 रुपये. आपल्याला प्रश्न काय विचारला, एका ताटाच्या किमतीमध्ये किती वाट्या येतील. ताटाची किंमत 120 आहे, वाटीची 40 आहे, म्हणजे एका ताटाच्या किमतीमध्ये 3 वाटी येतील, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 72 व 96 यांचे सामायिक विभाजक किती. आधी 72चे आपण घेऊ. इथं 96, 72ला कशाने भाग जातो 1ला, 96ला पण 1ने जातो, 72ला 2 3ने जातो, 4ने जातो, 5ने जात नाही, 6ने जातो, त्यानंतर 8ने जातो आणि 9ने जातो. त्यानंतर पुन्हा कशाला जातो 12ने जातो, 18ने जातो, 24ने जातो, 36ने जातो आणि 72ने जातो. 96ला 1ने जातो, 2ने जातो, 3ने जातो, 4ने जातो, 6ने जातो, 8ने जातो, 9ने जात नाही, 12ने जातो, 16ने जातो, 24ने जातो, 24 96 झालं. एवढंच आहेत. कॉमन कोण काय आहेत, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 12 आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 24 एक आहे, म्हणजे 8 सामायिक विभाजक आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल.